आणि आता संजय राऊत आरोप करतात सातत्यानं घोडे पदार्थाला 150 कोटी रुपयांची उलाढाल देण्याचा त्यांचा आरोप आहे. कशा पद्धतीने मला वाटतं पराभूत मानसिकतेचे लोक ज्यांना लढताच येत नाही ते फक्त दुसऱ्यावरती आरोप करत असतात. संजय राऊतांनी खरं तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं. अनेक ठिकाणी मग त्या लोकांनी त्यांचे उमेदवारच दिलेले नाहीयेत. नाशिकमध्ये उबाठाला स्वतःचा उमेदवार देता आला नाही. मग तिथे नक्की काय उलाढाल झाली याचं कारण त्यांनी सांगावं. मला वाटतं की ह्या लोकांनी आपला पराभव मान्य केलेला आहे. त्यांना लढता येत नाहीये, त्यांच्याकडे माणसं नाहीयेत. त्यामुळे ते अशा पद्धतीचं थातूर मातूर आरोप करून स्वतःचं अपयश झाकायचा प्रयत्न करतात. शिवसेनेकडे असं म्हणतात की भाजपने तोंड उडायला लावून पैशाच्या जीवावर कोणी उडू नये, लोकसभेतले बिल मांडणारे घोडे पदार्थ. खरं तर मला या ठिकाणी असं वाटतं की या लोकांनी आपला पक्ष सांभाळता येत नाहीये, या लोकांना आपली माणसं सांभाळता येत नाहीये. आणि खरं तर मग बिलच जर मांडायचं असेल तर मग 1 एकर शेतीमधून 100 कोटी वांग्याचं उत्पन्न कसं निघतं याची सुद्धा चौकशी खरं तर लावली पाहिजे. मला वाटतं की सुप्रियाताईंनी उलट सगळ्या शेतकऱ्यांना प्रबोधन केलं पाहिजे की 100 कोटी वांग्याचं उत्पन्न कसं निघतं. शेतकरी आत्महत्या तरी थांबतील, परंतु स्वतः आत्तापर्यंत मग कुणी महाराष्ट्रामध्ये जास्त पक्ष फोडले, कसे कसे फोडले, कुणी कुठली घराणी फोडली याचीही जर चौकशी आणि आत्मपरीक्षण ताईंनी केलं तर मला वाटतं ते बरं होईल.